तुम्हाला माहिती आहे का, मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल का बांधण्यात आलं? मुंबईतील प्रसिद्ध ताजमहल पॅलेस हॉटेलची निर्मिती जमशेद टाटा यांनी 16 डिसेंबर 1930 रोजी केली. ब्रिटिशकालीन वॉटसन हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश नाकारल्यामुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि मुंबईतील जागतिक हॉटेल देण्याच्या उद्देशाने हॉटेल बांधण्यात आले. ताज हॉटेल उभारण्यामागची मुख्य कारणे. अपमानाचा म्हटले जाते की जमशेद टाटा यांना तत्कालीन ब्रिटिश मालकीच्या वॉटसन हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेशबंदी असल्याने आत जाण्यापासून रोखले जात होते. त्यामुळे त्यांनी स्वतःचे भव्य हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला. मुंबईबद्दलचे प्रेम. जमशेद टाटाजींना मुंबई शहरावर खूप प्रेम होते आणि त्यांना हे शहर जागतिक स्तरावर ओळखले जावे असे वाटत होते. जागतिक दर्जाची सुविधा. तत्कालीन मुंबईत पाश्चात्य दर्जाचे चांगले हॉटेल्स नव्हते. पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळत नव्हत्या आणि भारताची प्रतिमा सुधारावी या हेतूने हॉटेल बांधले गेले. स्वदेशी भावना. हे हॉटेल केवळ एक व्यवसाय नव्हता, तर भारतीय स्वाभिमान आणि उत्तम आदरातिथ्य दर्शवणारी एक ऐतिहासिक वास्तू म्हणून त्यांची निर्मिती केली गेली. ताजमहल पॅलेस हॉटेलची वास्तुकला इंडो रासायनिक शैली असून ती भारतीय आणि युरोपियन शैलीचे सुंदर मिश्रण आहे.